नमस्कार, मी हेमंत देसाई, मॅक्स महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला कोरोनाबद्दलच बोलायचं आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली। त्याच्यामध्ये दिल्लीपासून अनेक राज्यांचे मुख्यमंत्री होते। उद्धव ठाकरे, राजेश टोपे यांनी सुद्धा या बैठकीची माहिती दिली आणि या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आणि ते निर्णय घेताना काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तक्रारी केल्या, गाऱ्हाणी मांडली। पण अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री, यांनी ही चर्चा सुरू असताना त्याचं प्रक्षेपण केलं आणि त्या प्रक्षेपण करण्यामध्ये अर्थातच राजकारण होतं, यात नाकारण्याचं कारण नाहीये। अरविंद केजरीवाल यांनी ती चूक केली, पंतप्रधानांनी त्यांना ती चूक दाखवली की ही बैठक जी आहे ती अशा प्रकारे त्या बैठकीचं प्रक्षेपण करणं बरोबर नाही असं त्यांनी सांगितलं। अर्थात यापूर्वीच्या काही बैठकांचं प्रक्षेपण मर्यादित का होईना झालेलं होतं, पण तरी सुद्धा केजरीवाल यांनी पंतप्रधानांची परवानगी न घेता अशा प्रकारचं प्रक्षेपण करणं चूक होतं, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली। पण केजरीवाल यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या वतीने सुद्धा काही मुद्दे उपस्थित केले गेले, तेही आपल्याला बघायचं आहे। आणि ते मुद्दे अतिशय महत्वाचे होते की केजरीवाल म्हणाले की पंजाब असेल, हरियाणा असेल, कुठूनही आमच्याकडे जेव्हा टँकर्स ऑक्सिजनचे यायला लागतात ते अडवले जातात, तर आम्ही कोणाकडे दाद मागायची याची? किंवा आम्हाला इंजेक्शन मिळालं नाही, ऑक्सिजन मिळाले नाही, व्हेंटिलेटर्स मिळाले नाहीत आमच्या हक्काचे, तर आम्ही केंद्र सरकारकडे कोणाकडे गाऱ्हाणं मांडायचं हे सांगा। महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जे उत्कृष्ट काम करतात, अतिशय उत्कृष्ट काम करतात, आणि त्यांचं विधानही एक जे बाहेर केलेलं होतं, म्हणजे विरारमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या संबंधात त्यांनी जे विधान केलेलं होतं ते मोडतोड करून दाखवण्यात आलं। म्हणजे त्यांना म्हणायचं होतं वेगळं, प्रत्यक्षामध्ये ते त्या घटनेकडे अतिशय ती क्षुल्लक घटना आहे असं त्यांना म्हणायचं आहे, असं काही माध्यमांनी चित्र रंगवलं, ते चुकीचं होतं। म्हणजे कुठल्याही नेत्याचं वक्तव्य जे असेल ते पूर्ण वक्तव्य बघितल्याशिवाय त्याच्यावर टीका करणं चुकीचं आहे। राजेश टोपे हे कधीही बेजबाबदारपणे बोललेले नाहीत आतापर्यंत, आणि कुठल्याही अशा गंभीर घटनेकडे ज्या कुटुंबियांबद्दल किंवा त्या कुटुंबियांबद्दल सगळ्यांना सहवेदना आहे, राजेश टोपेंनाही, सरकारला आहे, कुठल्याही पक्षाच्या लोकांना सहवेदना आहे, त्याचं राजकारण करणं हे चुकीचं आहे। पण काही मीडियावाले ते राजकारण करतात, तो मुद्दा वेगळा आहे। पण राजेश टोपे यांनी सांगितलं की आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर मिळत नाही, त्यासाठी आम्ही वाटलं तर आम्ही पाय धरू केंद्र सरकारचे, पण आम्हाला ते द्या। अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा अशा प्रकारची वेगळ्या पद्धतीने भाषा केली की आम्ही पाय धरतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही काहीही करायला तयार आहे, कारण आमच्या लोकांचे जीव जात आहेत, आमच्या लोकांचे म्हणजे आमच्या राज्यातील नागरिकांचे जीव जात आहेत। हे पक्षीय राजकारण करण्याची ही वेळ नाही असंच त्यांना सुचवायचं होतं। आणि त्यानंतर पंतप्रधानांनी आज काही महत्वाचे निर्णय घेतले, ते स्वागत केलं पाहिजे की आज 2 महिने गहू आणि तांदूळ मोफत दिला जाणार आहे, हा चांगला निर्णय आहे। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केली होती की ऑक्सिजन महाराष्ट्रामध्ये कमी आहे, महाराष्ट्राला कमी मिळतोय, ओडिशांनी दिला, त्याबद्दल नवीन पटनाईक यांचं उद्धवजींनी त्यांचे आभारही मानले। पण खूप लांबून म्हणजे विशेषतः ईशान्येकडील राज्यांमधनं ऑक्सिजन यायला वेळ लागेल, म्हणून लष्करी सहाय्याने लष्कराची मदत घ्यावी आणि ते विमानाने आणता आलं तर बघावं, असं आवाहन त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये केलं होतं। उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगल्या सूचना केलेल्या होत्या, जसं गेल्या वर्षी स्थलांतरित मजुरांसाठी खास गाड्या सोडाव्यात असंही ते म्हणाले। त्याचप्रमाणे 45 वर्षाच्या वरच्या लोकांना म्हणजे 45 ते 60च्या लोकांनाही लसीकरण करावं। त्यानंतर त्यांनी सूचना केली की 25 वर्षाच्या वरच्या लोकांचे लसीकरण करावं। या सूचना सुद्धा आता केंद्राने 18 वर्षापासूनच लसीकरण करायला मान्यता दिली, पण या सूचना उद्धवजींनी अगोदर केल्या होत्या, त्याबद्दल त्याचं महत्व अतिशय आहे आणि उद्धव ठाकरे यांनी या चांगल्या सूचना केल्या। आता केंद्र सरकारने ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळावा, अन्य राज्यांना मिळावा म्हणून हवाई दलाची मदत घेण्याचं ठरवलेलं आहे। रेल्वे ही मदत करते, ही चांगली गोष्ट आहे। केंद्र आणि राज्य यांचं सहकार्य असं असलं पाहिजे। त्यानंतर अजून एक निर्णय घेण्यात आला की आंतरराज्यीय वाहतूक जी आहे, ऑक्सिजन घेऊन येणाऱ्या जी वाहनं असतील
त्या वाहनांना अडथळे येऊ नये त्यासाठी एक वेगळा ग्रीन कॉरिडॉर करावं, त्यांची फास्ट वाहतूक झाली पाहिजे या दृष्टीने केंद्रीय गृह खात्यानं आदेश दिलेले आहेत. म्हणजे असे अनेक निर्णय केंद्र सरकार घेत आहे. हे स्वागत आहे. याबद्दल केंद्र सरकारचं, मोदी सरकारचं, मोदींचं, अमित शहांचं मी अभिनंदन करीन, मनापासून अभिनंदन करीन. पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का, हेच आपल्याला बघायचं. दिल्लीमध्ये ऑक्सिजनच्या अभावी 25 जणांचा मृत्यू झाला. काल एका खासगी हॉस्पिटलच्या संचालकांनी सांगितलं की ताबडतोब जो ऑक्सिजन मिळाला नाही 2 तासात तर लोक मरतील. उत्तर प्रदेशमध्ये एका हॉस्पिटलने, प्रमुख हॉस्पिटलने, उत्तर प्रदेशमधल्या खासगी मोठ्या हॉस्पिटलने सांगितलं आमच्याकडे येऊ नका कारण ऑक्सिजन नाहीये. अशी अतिशय चिंतेची गोष्ट झालेली आहे. ऑक्सिजन अभावी अनेक ठिकाणी लोक तडफडतायत. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर्स नाहीयेत, ऑक्सिजनयुक्त बेड्स नाहीयेत, रेमडेसिवीर नाहीये. ही सगळी गैरव्यवस्था, हा गलथानपणा इतका होत असताना आणि हजारो लोकांचे जीव, करोनाग्रस्तांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीव टांगणीवर लागलेले, इतके तडफडून एक आपण बघितलं असेल एक व्हिज्युअल की आई आपली हॉस्पिटलच्या पायरीवरती ऍडमिशन, प्रवेश मिळत नाहीये, औषध उपचार होत नाहीत, बाहेर औषधोपचार करा, आणि आई अक्षरशः त्याच्या देखत प्राण सोडते आणि तो तिला घट्ट बिलगून आहे तिचा तरुण मुलगा. हे दृश्य आपल्याला बघवत नव्हतं. अनेक जणांना लॅब टेस्टिंगसाठी सुद्धा इकडून तिकडे जावं लागतंय. हे काय चाललेलं आहे? ही दुरावस्था नाही का? ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भंडारा असेल, नाशिक असेल, विरार असेल, ठिकठिकाणी आगी लागतायत आणि जे करोना बाधित रुग्ण जे आहेत, काही ठिकाणी अर्भक असतील, त्यांचा मृत्यू होतोय. हे महाविकास आघाडी सरकारचा सुद्धा हा गलथानपणा आहे. आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचा नाही. मी तुम्हाला सांगतो की नाशिकमध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळी बघा विरोधी पक्षांची प्रतिक्रिया जी होती, तो नेहमीचा जो अतिशय वरचा सूर लावतात बघा, की हे सरकार कसं नालायक आहे, हे सरकार गेलं पाहिजे, राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असं वागताडण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी केलं नाही. का नाही केलं? कारण भाजपची तिथे सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये. किंवा दुसरं उदाहरण सांगतो मी पुण्याचं. पुण्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे, पण पुण्यामध्ये खराडीला एक मोठं जम्बो सेंटर, कोविड सेंटर उभं केलेलं आहे आणि तिथे क्षमता मोठी आहे, पण ते नुसतं पडू नये. तिथे जे आहेत गाद्या, तिथले बेड्स, धूळ साठलेले त्याच्यावरती, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. आणि मग काही कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला की हे का चाललंय की इथे या प्रकारचे मोठे हॉस्पिटल्स तुम्ही उभे करता, तेव्हा याच्यामध्ये काही तुम्हाला ठेकेदारांना तुम्ही कामं देता, ठेका देता याचा, आणि त्याच्यामध्ये तुमचे हितसंबंध आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. आता हा प्रश्न विरोधक मुंबईमध्ये उपस्थित करतात. मुंबईमध्ये जी जम्बो कोविड सेंटर, त्यात भ्रष्टाचार झालाय असा आरोप भारतीय जनता पक्षाचे लोक करतात आणि त्याचा सामना आहे तो शिवसेनेला करायला लागतो. आणि रास्तपणे हा प्रश्न विचारण्याचा भाजपलाही अधिकार आहे. कुठेही भ्रष्टाचार, गैरव्यवहार यामध्ये करणं हा माणुसकीला कलंक आहे. इतका करोनाचा संसर्ग होतोय. गेल्या मार्च एप्रिलमध्ये देशामध्ये 500 रुग्ण होते. ती संख्या आता 1.5 कोटीवर गेलेली आहे आणि रोज 3.25 लाख, 3.5 लाख अशी भर पडते. लाखो लोकांचा त्याच्यामध्ये बळी जातोय. सगळ्या जगामध्ये भारताचा नंबर पहिला आहे याच्यामध्ये. ही काय अवस्था आपण करून घेतलेली आहे. याच्यामध्ये सर्व पक्षीय राज्य सरकार आणि मुख्यतः केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आम्हाला असं वाटत होतं की मोदी है तो मुमकिन है, मोदी असल्यावरती काही चिंताच नाही. मग चीनने आक्रमण करो, घुसखोरी करो, पाकिस्तानने काही करो, आम्हाला काही चिंता नाही, कारण मोदी सडेतोड उत्तर देणार, त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक करणार. असा सर्जिकल स्ट्राईक करून ते करोनावरती मात करतील असं वाटलं होतं. आणि जानेवारीमध्ये मोदींच्या भक्तांनी, भाजपच्या समर्थकांनी उड्या मारायला सुरुवात केली होती की बघा करोनावरती मात केलेली आहे, असा दावा करायला सुरुवात केली.
काही ठिकाणी पेढे वाटले. बघा की ब्राझीलमध्ये, अमेरिकेत, ब्रिटनमध्ये काय अवस्था आणि आमची काय अवस्था आहे. आणि आता जर कोरोना प्रचंड संख्येत वाढत असेल भारतामध्ये, तर त्याची जबाबदारी मोदींची आहे का अन्य लोकांची आहे? म्हणजे जर तुम्ही यशाची जबाबदारी स्वतःकडे, यशाचं श्रेय घेत असाल, तर अपयशाचं श्रेय सुद्धा पंतप्रधानाला घ्यावं लागतं. मी इतके दिवस याबद्दल कुठल्याही प्रकारे राजकीय बोललो नाही, कारण इथे कोरोनाचं राजकारण करू नये असं मी सांगत होतो. आणि आजही मी मुद्दे केवळ राजकीय मुद्दे असं नाही करणार की हे जी जाग आली मोदींना ती जर आधी आली असती, केंद्र सरकारला आधी जाग आली असती, किंवा महाराष्ट्र सरकारचं सुद्धा मी म्हणेन की महाराष्ट्र सरकारचं सुद्धा अपयश आहे की गेल्या नोव्हेंबरमध्ये उद्धवजींनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येते. संसर्ग तज्ज्ञांनी सांगितलं होतं, साथरोग तज्ज्ञांनी सांगितलं होतं. मग आपण तयारी करू शकलो का? पुरेशी केली आहे का तयारी? तर तयारी पुरेशी नाही आणि याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारलाही घ्यावी लागेल. पण देशव्यापी जी जबाबदारी आहे ती केंद्र सरकारला घ्यावी लागेल. आणि हे उशिराचं शहाणपण आहे, ते अगोदर सुचलं असतं तर लोकांचा जीव वाचला असता. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. लोकांचा जीव या सरकारच्या, विशेषतः केंद्र सरकारच्या बेपर्वाईमुळे अनेकांचा जीव गमवावा लागलाय त्यांना. आणि म्हणून यापुढे तरी अशा गोष्टी घडता कामा नये म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय. आता बघा, निवडणूक आयोगाने सांगितलं की 500 पेक्षा जास्त लोक उपस्थित असू नयेत प्रचार सभेमध्ये. निवडणूक आयोगाला हे शहाणपण अगोदर नाही. 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश पॉंडिचेरी इथे निवडणुका असताना त्यावेळी निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की आम्ही कोविड प्रोटोकॉल कसा करणार आहोत. पण कसला कोविड प्रोटोकॉल कपाळाचा? मोठमोठ्या सभा, मोठमोठ्या रॅल्या, नंतर त्या यात्रा, आणि हात करतायत सगळे बडे बडे नेते, सगळ्या पक्षांचे नेते. अनेक वेळा असं दिसलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी काही ठिकाणी इतक्या प्रचार सभा, लाखोंचा जमाव असताना, समुदाय असताना मास्क घातलेला नव्हता. तुम्ही इतरांना शिकवता, तुम्ही मास्क घालत नाही. आणि हे केवळ त्या पक्षाचं नाही, हे काँग्रेसचे असतील, कम्युनिस्ट असतील, अन्य पक्षांचे जे नेते, तामिळनाडूमध्ये त्या पक्षांचे नेते, द्रमुक असेल, अण्णा द्रमुक असेल, हे सगळे याच्यामध्ये अनेकदा बेजबाबदारपणे वागत. पण ही मुख्य जबाबदारी कोणाची येते? तर सरकारची, म्हणजे केंद्र सरकारकडे येतं, कारण त्यांच्याकडे देशाचं नेतृत्व आहे. त्यांनी आपला आदर्श घालून ठेवला पाहिजे. जेव्हा त्यावेळी सरकारच्या लोकांना विचारण्यात आहे, नेत्यांना, की एवढ्या रॅल्या होत आहेत मोठमोठ्या, इतक्या प्रचार सभा होत आहेत, तर याची गरज आहे का? तेव्हा काय सांगण्यात आलं, निवडणूक आयोगानेच हा निर्णय घेतला निवडणुका घेण्याचा, त्यांनी परवानगी दिलेली, तर आम्ही काय करणार? निवडणूक आयोगाची जबाबदारी होती. निवडणूक आयोगाने हे जे काही नियम केले होते त्याची अंमलबजावणी होते की नाही ते पाहिलं नाही. पण राजकीय नेत्यांची स्वतःची काही जबाबदारी नाहीये. म्हणजे जर उद्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन आहे आणि आम्ही पाळला नाही, आम्ही रस्त्यामध्ये गेलो, ते होतच आहे. मी आज आपण बघितलं तर लॉकडाऊन कडक केला असताना सुद्धा ज्या पद्धतीची गर्दी स्टेशनांवरती, रस्त्यांवरती, मार्केटमध्ये दिसतीये, लोक तर बेशिस्त आहेत, शंकाच नाही त्यावर. पण लोकांनी जर असं म्हटलं की आम्ही काय करणार, पोलीस काही आम्हाला अडवत नसतील तर आम्ही हे करणारच, असं लोकांनी म्हटले चालेल का? लोकांकडनं तुम्ही दंड घेता ना, मग राजकीय नेत्यांकडनं या बेजबाबदारपणाबद्दल दंड आकारणार का? कोरोना कशामुळे वाढला? पंढरपूरमध्ये प्रचार सभा झाल्या, त्यामध्ये अजितदादा असतील, जयंत पाटील असतील किंवा देवेंद्रजी असतील, सगळे नेते तिथे होते आणि अशा सभा घेतल्या. त्यानंतर पंढरपूरमध्ये संसर्ग वाढलेला आहे. कुंभमेळ्यामध्ये नाही संसर्ग वाढला. साताऱ्याच्या इथे एक मोठी जी जत्रा निघाली होती, जत्रा झाली, त्यावेळी हजारो लोक तिथेही कोरोनाचा संसर्ग वाढला. म्हणजे हा बेजबाबदार, हा सार्वत्रिक बेजबाबदारपणा आहे. पण महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राला जो ऑक्सिजनचा असेल किंवा रेमडेसिवीरचा जो पुरवठा आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्रावरती अन्याय होतोय. आणि
त्याबाबत न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला की महाराष्ट्राला जेवढा पुरवठा केला जात होता तो पुरवठा तर त्याचा पुरवठा 50,000 वरून 26,000 वरती आणला जात असेल तर ते का आहे चुकीचं आहे असं न्यायालयाने सांगितलं. न्यायालयाला सांगायला लागलं. आणि ज्यावेळी महाविकास आघाडी सरकारचे प्रवक्ते असं म्हणत होते तेव्हा हे राजकारण आहे, यांना स्वतःची जबाबदारी, यांचं काही कर्तृत्व शून्य लोक आहेत हे महाविकास आघाडी सरकारचे लोक, ते सगळ्या गोष्टींचं केंद्र सरकारवरती खापर फोडताय असं सांगण्यात येत होतं. हे चुकीचं आहे ना अशा प्रकारचं बोलणं. न्यायालयाने सांगितलं ना मग आता हीच गोष्ट की महाराष्ट्रावरती एक प्रकारे तुम्ही अन्याय करताय हे न्यायालयाने सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट की दिल्लीच्या उच्च न्यायालयाने सांगितलं की आरोग्य आणीबाणी परिस्थिती आहे आणि मानवी जीवन काही महत्वाचं नाहीये, माणुसकी नाही तुमच्याकडे, काय चाललंय, कशा प्रकारचा हा कारभार चाललाय असं दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलंय. मुंबई उच्च न्यायालयाने जो आहे ज्या पद्धतीने विचारलंय की तुम्ही निदान ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही लसीचा पुरवठा आपल्याकडे कसा चाललाय बघा, ज्येष्ठ नागरिकांना असंच मरू द्यायचंय का असं विचारायला लागले. सर्वोच्च न्यायालयाला बाकी न्यायालयाला वेगवेगळ्या न्यायालयांना सांगायला लागलं की या ऑक्सिजनचा, रेमडेसिवीरचा, व्हेंटिलेटरचा, बेडचा बद्दल तुमच्याकडे राष्ट्रीय धोरण काय, प्लॅन काय तुमचा, कोरोनावरती मात करण्याचं एकात्मिक धोरण काय हे तुम्हाला सांगायला लागेल. सर्वोच्च न्यायालयाने असेल, दिल्ली उच्च न्यायालयाने असेल, मुंबई उच्च न्यायालयाने असेल, खंडपीठाने असेल, नागपूर खंडपीठाने, या सगळ्यांनी केंद्र सरकारवर, मुख्यतः राज्य सरकारवरती दोघांवरती जबाबदारी टाकली. मुख्यतः केंद्र सरकारला फटकारलेला आहे. म्हणजे न्यायालयाने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. माणुसकी इतकी लिमिटेड झाली आपली की इतके लोक मरतायत आणि तुम्ही प्रचार सभांना जाताय. तुम्ही बघा हिवाळी अधिवेशन संसदेचं ते कॅन्सल केलं तुम्ही बजेटच्या अधिवेशनाला कात्री लावली आणि इतकं सगळं रामायण झालं, इतके करोना बाधित रुग्ण वाढतायत. प्रत्येक घरामध्ये कोण ना कोण, प्रत्येक बिल्डिंगमध्ये कोण ना कोण करोनाचा रुग्ण दिसतोय. ऑक्सिजन नाहीये, लोक हॉस्पिटलच्या बाहेर अक्षरशः तडफडतायत, जागा नाहीये म्हणून. हे आता झाल्यानंतर तुमचे डोळे आता उघडले न्यायालयाने फटकारल्यानंतर. त्याच्या अगोदर तुम्ही काहीही करत नव्हता, तुम्ही नुसतं भाषणं ठोकत होतात. तुम्ही मोदीजींची भाषणं ऐकायची नाहीत आम्हाला, आता आम्हाला कृती पाहिजेत. आणि तेच मी सांगेन की उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवरती आश्वासक पद्धतीने ते बोलतात, पण केवळ ते बोलून समाधान नाही, प्रत्यक्ष ग्राउंड रिअलिटी काय ते बघायला लागेल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जितेंद्र भावे हे आपचे नेते नाशिकमधले, त्यांनी ऑपरेशन हॉस्पिटल्स नावाची चळवळ सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपचे लोक आहेत, त्याचप्रमाणे मनसेचे सुद्धा लोक आहेत. आणि त्यांनी अनेक रुग्णांचे, म्हणजे खासगी हॉस्पिटल जे लूट करतायत अशा अनेक रुग्णांचे वरचा अन्याय जो आहे तो त्यांनी दूर केला आणि जवळजवळ 1 कोटी रुपये त्या रुग्णांचे वाचवले. आणि हॉस्पिटलचं जे काही सगळं चाललेलं आहे, जो काही खासगी हॉस्पिटलची जी लूटमार चालवली आहे ती एक्सपोज केली. हे महाराष्ट्रात चालले. आणि याला मी ही जी काही लूटमार रोखण्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सुद्धा यशस्वी झाले नाही हेही मी सांगेन, त्यांना मी सोडणार नाही. पण हे काम जे आहे हे नाशिकमध्ये आप असेल, मनसे असेल, हे लोक करतायत. काही सामाजिक कार्यकर्ते ठिकठिकाणी करतायत हे काम. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते असतील ते ठिकठिकाणी, म्हणजे मुंबईत असेल, पुण्यात असेल, नाशिकमध्ये असेल, ठिकठिकाणी रुग्णांच्या मदतीचं काम करताय. हे मी पुन्हा सांगेन, हे काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. भाषणं ठोकणं नाही. ज्या पद्धतीने शिवसेना पूर्वी सक्रिय दिसायची, अशावेळी सत्तेत गेल्यापासून ती त्या प्रमाणामध्ये दिसत नाही. अजिबात नाही असं नाही म्हणत आहे, पण पूर्वीपेक्षा त्यांचं जे ही सक्रियता आहे ही कमी झालेली आहे. आता हे लक्षात घेतलं पाहिजे. मी महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतोय की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं, कान उघाडणी केली, तेव्हाच मोदी सरकारला जाग आलेली आहे. ही जाग जर लवकर आली असती तर हजारो लोकांचा
शेकडो लोकांचा जीव वाचला असता आणि हजारो लोक जे कुटुंबीय आहेत त्यांचे प्राण कंठाशी आले नसते. चीननी करोना जिथनं चीनमधनं सुरू झालं, पण चीननी करोनावरती केव्हाच मात केली आणि चीनच्या जीडीपी मध्ये वाढ आहे ते 18% गेलेली आहे. मी गेल्या तिमाहीतली. भारताच्या अर्थव्यवस्थेवरती फटका बसलाय करोनामुळे आणि भारताला करोनावरती नियंत्रण करण्यामध्ये बिलकुल यश मिळालेलं नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल यश मिळालं नाही. मग तुम्ही एखाद्या नेत्याचा उदो करता. जर मोदी हे विकास पुरुष आहेत असं आपण मानायचं तर 2014 ते 2019 या काळामध्ये विकासाचा वेग विशेषतः नंतरच्या 3 वर्षामध्ये इतका कमी का झाला? देशामध्ये मंदी आणि बेरोजगारी का आली? म्हणजे जर त्यांनी यश मिळवलं असतं तर त्याचं कौतुक करायला काहीच हरकत नाही, कुठल्याही पक्षाचं असो. पण त्यांना त्याच्या बिलकुल यश आलं नाही. आता बघा, करोनाच्या बाबतीत सुद्धा राहुल गांधींनी काय सांगितलं होतं की राहुल गांधींचं नाव काढलं की काही लोकांच्या शिर तडतडायला लागते. त्यांनी चांगली काही गोष्ट सांगितली तरी त्यांची चुकीची गोष्ट काही असेल त्यावर मी टीका केलेली आहे. चौकीदार चोर आहे हा जो त्यांनी प्रचार केला होता आणि त्यावेळी न्यायालयाचा हवाला देऊन जो केला होता, न्यायालयापुढे त्यांना माफी मागायला लागली. चूक केली होती त्यांनी, त्यावेळी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या सातत्याने हेही मी सांगितलं होतं. परंतु राहुल गांधी यांनी सांगितलं की ज्या काही लसी मिळतील परदेशातल्या त्या लसी, मग ती मॉडर्ना असेल, स्पुटनिक असेल, जॉन्सन जॉन्सनची असेल, कुठली असेल, त्या लसी ताबडतोब तुम्ही आयात करा. आधी निर्यात थांबवा असं ते म्हणाले होते. आपण लसींची निर्यात करत बसलो होतो. आपल्या इथेच लसीचा साठा कमी पडायला लागलाय आणि आपण निर्यात करत होतो. निर्यात करतायत, मोदी निर्यात करतायत. म्हणजे मोदी स्वतःच फक्त या गोष्टी करतायत म्हणून मोदींची पाठ थोपटत होते. बघा हा केवढा मोठा माणूस आहे. नाही, आपल्या लोकांचं काय? आपल्या लोकांना लसीच्या अभावी तडफडायचं आपल्या लोकांनी, तेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करत होता त्याची. रेमडेसिवीरच्या एक्सपोर्टवरती उशिरा बंदी आणली. त्याच्या अगोदर काय होतं? ऑक्सिजनची आंतरराज्यीय वाहतूक विना अडथळा झाली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की ऑक्सिजनचा जो डेटा माझ्याकडे आहे त्या आकडेवारीनुसार ऑक्सिजनची कमतरता आपल्याकडे नाहीये. बघा, जी आकडेवारी माझ्याकडे की मेडिकल ऑक्सिजन किती मागणी आहे, प्रतिदिन 5,500 मेट्रिक टनची मागणी आहे. आत्ताचं उत्पादन 7,800 मेट्रिक टन आहे. म्हणजे मागणीपेक्षा उत्पादन देशात जास्त आहे. तरी सुद्धा मग ऑक्सिजन का मिळत नाही मेडिकलचा? तर बघा, ज्यांच्याकडे तूट आहे अशी राज्य कोणती आहेत? तर दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि कर्नाटक. आणि ज्यांच्याकडे शिल्लक आहे, ऑक्सिजन भरपूर आहे, ही राज्य कोणती आहेत? तर केरळ, तामिळनाडू, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश. म्हणजे प्रश्न असा होता की या राज्यातनं, सरप्लस राज्यातनं, शिल्की ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं, ज्यांच्याकडे आवश्यकता आहे त्यांच्याकडे ताबडतोब त्याची वाहतूक करणं, हा निर्णय पटकन घ्यायला पाहिजे होता. तो घेतला गेला नाही. आणि शिवाय आता ती मागणी वाढती आहे, त्यामुळे उत्पादन क्षमतेचा विस्तार कसा तातडीने करावा, काय टेक्नॉलॉजी याची राबवायला पाहिजे. त्याशिवाय बड्या उत्पादक आहेत आपल्याकडे. स्टीलचे प्लांट्स आहेत, अनेक प्लांट्समध्ये ऑक्सिजन लागतो. तेव्हा मागणी किती दिवस, 3 आठवडे, 1 महिना चालले की यांना, ज्या खासगी उत्पादकांना सांगा की आता तुम्हाला ऑक्सिजन तुमच्यासाठी मिळणार नाही कारण लोक मरतायत तिथे. मेडिकल ऑक्सिजन त्यासाठी पटकन तो डायव्हर्ट करण्याची आवश्यकता होती. तो निर्णय आपण लवकर घेतला नाही. काय चाललंय आपल्याकडे? मग हे जे तातडीने निर्णय घेण्याच्या वेळी तुम्ही तिकडे भाषणं ठोकत होता. कलकत्त्यामध्ये असतील, केरळमध्ये असतील, 30 काय 40 सभा तुम्ही घेतल्या. घ्या ना तुम्ही बाकीच्या वेळी. करोना आहेत ना, अमित शहाच्या 50 राहिल्या. बाकीच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केल्या नाहीत का? केल्या, आम्ही म्हणतोय ना. पण केंद्र सरकार कोणाचं आहे? आज भाजपच आहे ना. मग राजनाथ सिंग असतील, नितीनजी असतील, स्मृती इराणी असतील, धर्मेंद्र प्रधान असतील, मुख्यमंत्री योगीजी, शिवराज सिंग, ते गेले जातात, त्याला काही हरकत नाही. पण केंद्रीय जे नेतृत्व आहे, जे या कामासाठी लावण्याची गरज होती, नितीन गडकरींसारख्या माणसाकडे या सगळ्याची समन्वयाची जर जबाबदारी दिली असती
जे एफिशियंट आहेत, आणखी केंद्रीय पातळीवरती एफिशियंट मंत्री आहेत ना, त्यांचा एक कार्यगट जर केला असता आणि राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, पियुष गोयल आहेत, त्यांना समन्वय साधण्याची जबाबदारी द्यायला पाहिजे होती ना. एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्याची ही गोष्ट करण्याची गरज होती, ती केली गेली नाही. आणि म्हणून चीनमध्ये कोरोना हे कमी झाला, इस्रायलमध्ये 97% केसेस कमी झाल्या, त्यांना यश मिळालं जे आपल्याला यश मिळालं नाही. या देशांनी यश कसं मिळवलं याचा अभ्यास करण्याची आवश्यकता होती, तो केला गेला नाही. केंद्रीय मंत्र्यांनी इथे आरोग्य पथकं मेडिकल टीम्स पाठवणं ठीक आहे, पण केंद्रीय मंत्र्यांना काही राज्य त्यांना असं सोपवायला पाहिजे होती ना, की जिथे कोरोना जास्त आहे ही राज्य तुम्ही बघा, त्यांच्याशी समन्वय ठेवा. कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. काय चाललंय, याची जबाबदारी कोणाची? याची जबाबदारी घ्यायला लागेल ना. आणि लसीच्या बाबत सांगतो की लस आता ज्यांचा एक डोस घेतला, दुसरा डोस घेण्याची वेळ आली, आता लसीचा साठा नाही आणि वेळेवरती जर लस घेतली नाही तर प्रॉब्लेम नाही का होणार त्यांचा, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा. त्यामुळे तातडीने लस आयात करणं असेल किंवा लस परदेशी कंपन्या ताबडतोब उत्पादनाला परवानगी देणं, हे निर्णय ताबडतोब झाले पाहिजेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई होऊन चालणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अशा गोष्टी जेव्हा अशा संकट येतात तेव्हा ती संकट असतात तेव्हा त्यामध्ये मोदी कुठेच नसतात. ती संकट जेव्हा संकट असतात, जेव्हा संकटांची तीव्रता कमी होते आणि मग किंवा यश मिळायला लागतं, त्यानंतर एकदा मोदी तिथे अवतरतात. म्हणजे आता समजा असं झालं की काही दिवसानंतर हे सगळं संकटाची तीव्रता कमी होईल, लाट समजा कमी झाली आणि मग बघा सगळा कोरोना आता संसर्ग कमी झाला किंवा निवळला, बघा हे सगळं मोदींमुळे झालं असं सांगायला लगेच सुरुवात होईल. आत्ताच काय, ही जी संकटाची तीव्रता शिखरावरती पोहोचलेली आहे. भारत जगात पहिला आहे कोरोनामध्ये, कोरोना महामारीमध्ये. त्याचा गोरगरिबांच्या जीवनावरती प्रचंड परिणाम होणार आहे आणि झालेला आहे. हॉरिबल स्थिती आहे देशाची आज आणि गरिबांना कोणीही वाली नाहीये. अशा वेळी जर आपण जागे होणार नसू आणि केवळ एका नेत्याचा उदो करत बसणार असू तर ते चुकीचं होतं, अन्याय होईल. आपल्याला कळवळा कोणाबद्दल असायला पाहिजे, तो सामान्य माणसांचा. राजकारणापेक्षा सामान्य माणसांचा जीव महत्वाचा आहे. आता 1 मे पासून 18 वर्षांच्या तरुणींना सुद्धा लस द्यायला लागली, पण लसीचा साठा आहे का तेवढा आपल्याकडे आहे का हे बघायला पाहिजे आपण. लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे, नाही तर महिने आपण लस देत बसू. त्यामुळे या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य आणीबाणी आहे. त्यामुळे मोदीजी आता तरी तुम्ही जागे व्हा, आता तरी कामाला लागा. तुम्हाला जी काही भाषणं द्यायची असतील, तुम्हाला जी काही प्रवचनं द्यायची असतील, तो तुम्हाला नाद आहे, छान आहे, तुम्हाला छंद आहे, तो आवड आहे, तुमची चांगली आवड आहे. आम्ही टाळ्या वाजवू, आम्ही थाळ्या वाजवू. केव्हा वाजवू? जेव्हा कोरोना कमी होईल. तोपर्यंत काही महिने, 3-4 महिने तुम्ही जसे गुहेत गेला होतात ना हिमालयामध्ये, तसे तुम्ही तुमच्याच कार्यालयामध्ये त्या कामाच्या गुहेमध्ये तिथेच थांबा तुम्ही. आणि तुम्ही 24 तास काम करता असं सांगतात, करा तुम्ही 24 तास 48 तास काम करा, पण भाषणं आता काही काळ भाषणं कमी करा. तुम्ही सगळ्याच नेत्यांना मी सांगेन, भाषणं कमी करा. तुमच्या भाषणांचं कौतुक आहे मला. तुमची दाढी, तुमचे कपडे खूप प्रभावी आहे, सगळं तुमचं व्यक्तिमत्व. असा नेता शतकानुशतके होत नाही असंही आम्ही म्हणू, पण तूर्तास सर्वसामान्यांच्या जीवाची, सर्वसामान्य भारतीयांच्या जीवाची काळजी घ्या. आणि म्हणून मोदींना अशी जाग आली आहे थोडीशी, पण अगदी पूर्ण जागे झाले तर आम्ही म्हणू की मोदींना जेव्हा जाग येते, अशी जाग आल्यावरती काही निर्णय होतील आणि त्यामध्ये लोकांचं भलं होईल, अशी आशा मी करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.